नष्ट होऊ दे. शुद्धीकरण तुझ्या रक्तामध्ये आहे डॅडी. बाबा जीवन तुझ्या रक्तामध्ये आहे डॅडी. सामर्थ तुझ्या रक्तामध्ये आहे बाबा. प्रोटेक्शन तुझ्या रक्तामध्ये आहे राजा. आम्हा देशाचा प्रत्येक लेकरांना तुझ्या रक्ता सिंचनाखाली मी सील करत आहे. जेवढं नुकसान झालं तेवढं पुरे झाले बाबा. आता बंद कर येशू, बंद कर डॅडी, बंद कर. ज्या लेकरे मरून गेलेले बाबा त्या कुटुंबाला तू साथवण कर, तू साथवण कर बाबा. इथून पुढे कुणी मारू नये डॅडी, कुणी या पद्धतीने मारू नये राजा. कुठली मुलाने आत्महत्या करू नये, कुठली मुलं डिप्रेशन मध्ये जाऊ नये. कुठले आई वडील बाबा कष्टाने आपल्या लेकरांसाठी दिवस रात्र एक करून बाबा एक एक पैसा साठवून त्याचं शिक्षण करत आहे बाबा. त्यांना निराश होऊ देऊ नकोस, निराश होऊ देऊ नकोस डॅडी, निराश होऊ देऊ नकोस बाबा. तुझं वचन दे बाबा. मी लढणारा देव आहे, मी लढणारा देव आहे. तुम्ही तुमचं कार्य सुरू केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद राजा. वे बाबा तुमचं वचन दे. माझं लेकरू दिवस रात्र माझ्याकडे मागतात ते मी विसरून जाण्यासाठी अन्याय परमेश्वर नाही आहे. तुम्ही ऐकलेलं आहात आणि उत्तर देण्याबद्दल धन्यवाद करत आहे. वे बाबा योहान 15:7 मध्ये म्हणलेल्याप्रमाणे तुम्ही माझ्यामध्ये राहा, माझं वचन तुम्हामध्ये राहील, तेव्हा जे काही तुम्ही मागाल ते मी तुम्हाला देईन. आज आम्ही आमच्या देशासाठी बाबा तारण मागत आहे. We are salvation. तारण दे बाबा, आमच्या देशासाठी तारण दे, तारण दे राजा. तुझं वचन तू जर विश्वास ठेवशील तुझा वा तुझा घराण्याचा तारण करीन. हा देश आमचा घराणा आहे बाबा. आमच्या देशाचं तू तारण कर. आम्ही तुझ्यामध्ये आहोत, तुझं वचन आमच्यामध्ये आहे डॅडी. तुम्ही आमच्या देशाचं तारण करा बाबा. जे कुणी लेकरे बाबा इंजुर्ड आहे, जखमी आहे, त्याच्या जखमावर तुम्ही मलमपट्टी करा बाबा. त्यांना तुम्ही बरं करा. आणि विशेष बाबा जे सोनं बाबा त्यांना तुम्ही स्पर्श करा राजा. त्यांच्या जीवाला कुठलेही गाठ होऊ नये बाबा. यू प्रोटेक्ट हिम लॉर्ड. बाबा तू म्हणलेल्याप्रमाणे एझेकिएल मध्ये तू म्हणला तू जिवंत राहा, तू जिवंत राहा, तू मरू नकोस. त्याने जिवंत राहू दे बाबा. आणि जे अधिकारी आहेत त्यांना तू टच कर, त्यांना तू टच कर. अनुवाद 11:25 प्रमाणे तुझं वचन आलं त्याच्या मनामध्ये देशात घाल, घाल बाबा, घाल. हळव त्या लोकांना, हळव बाबा. प्रत्येक गुडघे टेकले जाऊ दे, प्रत्येक गुडघे टेकले जाऊ दे. कोणाचा नाश होऊ नये बाबा. आतापर्यंत ते पश्चाताप केले नाही त्यांचं वाईट आलेलं आहे राजा. आम्ही त्याची याचना करत आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांना पश्चातापाचा अंतःकरण दे. प्रत्येक जण लिहिणे नम्र होऊन बाबा तुझी सत्ता सुरू आहे. कारण राज्य करणारा तो देव आहे. नेबुकदनेस्सर कोणी गवत खायला जाऊ नये बाबा. घमंडीने बाबा, सत्तेच्या रुबाबाने कुणी घमंडीने बाबा नाश